श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रानुसार चैत्र अमावास्या ही हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. यंदा 17 एप्रिल म्हणजेच शुक्रवारी आहे चैत्र अमावास्या. अमावास्या ही तिथी पितरांना समर्पित असते. चैत्र अमावास्येला पितरांच्या नावाने तर्पण, श्राद्ध किंवा दानधर्म केल्याने त्यांना गती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद लाभतात. यामुळे घरातील पितृदोष दूर होण्यास मदत मिळते. या दिवशी गंगा, गोदावरी किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला मोठे महत्त्व आहे. असे मानले जाते की चैत्र अमावास्येला पवित्र स्नान केल्याने वर्षभरातील पाप धुवून निघतात आणि मनाची शुद्धी होते. या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा धान्य दान केल्याने पुण्य मिळते. विशेषतः सातू, तीळ आणि पाण्याचे दान करणे फलदायी मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत काल सर्पदोष, ग्रह दोष, पितृदोष किंवा अन्य दोष असतात त्यांच्यासाठी चैत्र अमावास्येच्या दिवशी पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी हवन, शिव मंदिरात जाऊन पूजा केल्याने दोषाची तीव्रता कमी होते. अमावास्येची रात्र ही तंत्र, मंत्र आणि विशेष साधनेसाठी महत्त्वाची मानली जाते. अनेक साधक या दिवशी शांत ठिकाणी बसून नामस्मरण किंवा ध्यान करतात, ज्यामुळे मानसिक शांती मिळते. तसेच अमावास्येच्या दिवशी माता लक्ष्मी तसेच श्रीहरी विष्णूंच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच चैत्र अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येकाने आपल्या पितरांची सेवाही करायची. म्हणूनच पितरांसाठी इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या पूर्ण होणार. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा, कोणत्या वेळेत लावायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला विसरू नका. चैत्र अमावास्येच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं की आपण ब्रह्ममुहूर्तावर जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. चैत्र अमावास्येला गंगा किंवा यमुनासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. पौराणिक मान्यतानुसार असे मानले जाते की असं केल्याने शरीर आणि आत्मा दोन्हीही शुद्ध होतो. भूतकालीन पापापासून मुक्ती मिळते. या दिवशी स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांती मिळते. स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजळ मिसळून स्नान हे करायचं आहे. हे स्नान केल्यानंतर जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे, नाहीतर आपल्याला पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ तसेच गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला संतुष्टी प्राप्त होत असते. तसेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शांती देखील येते. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची आहे. या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे, पण हा दिवा आपल्याला जो आहे तो कणकेपासून तयार करायचा आहे. कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा म्हणजे कणकेचा. तर आपल्याला काय करायचं, कणिक मळायचं आहे. मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे. आणि या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची. अशा रीतीने आपल्याला 4 दिशेला 4 लांब वाती ह्या टाकून घ्यायच्या. अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार
करून घ्यायचं. या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून मोहरीचं किंवा तिळाचं तेल हे टाकायचं आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मूठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला एक ग्लासमध्ये पाणी आणि 2 अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत. आता या तिन्ही वस्तू घेऊन जायचे आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला, कारण दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांच्या निवासस्थान मानली जाते. आपल्याला हा दिवा त्याचबरोबर एक ग्लासभर पाणी आणि अगरबत्ती ज्या आहेत त्या 2 प्रज्वलित केलेल्या त्या दक्षिण दिशेला ठेवून घ्यायचे आहेत. आता जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या, नाही माहिती असेल तर तुम्हाला 108 वेळा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची, आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची. यापुढे आपल्याकडून चुका होणार नाही, त्यांचं कायम आपल्याला स्मरण राहील असं आपल्याला बोलायचं. तसेच या दिव्याला आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला नमस्कार हा करायला लावायचं. तसेच त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करून घ्यायचं. असा हा चौमुखी दिवा दक्षिण दिशेला लावल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. कारण असं म्हटलं जातं अमावास्या तिथीला आपले पितृ मृत्यू लोकातून या भूतलावर येतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत. संपूर्ण रात्रभर जो हा दिवा जो आहे तो आपल्याला दक्षिण दिशेलाच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं, सकाळी लवकर उठायचं. स्नान करून झाल्यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे त्याचबरोबर ग्लासभर पाणी आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असते. हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर भरभरून प्रसन्न होतात आणि प्रत्येक अमावास्येच्या दिवशी आपल्या पितरांकरता असा हा दिवा विशेषतः लावायचा. हा दिवा लावल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून अगदी 9:30 वाजेपर्यंत करू शकतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.